मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दिनदर्शिकेची जादू। दिनदर्शिका म्हणजे काय? दिनदर्शिका म्हणजे मराठी महिने किती, इंग्रजी महिने किती, त्या प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती असतात, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ज्या महिन्यामध्ये 30 दिवस येतात का नाही, ते महिने आपण लक्षात कसे ठेवायचे ते बघूया। 30 दिवस लक्षात राहिले तुमच्या, म्हणजे 30 दिवसांचा महिना लक्षात राहिला की 31चा ऑटोमॅटिक राहणार आहे। ठीक आहे, मग आता बघा, म्हणजे ज्या महिन्यामध्ये फक्त 30 दिवस आहेत ते लक्षात कसे ठेवायचे, त्यासाठी एक ट्रिक आहे। ती ट्रिक म्हणजे एजुसनो, एजुसनो। ठीक आहे, आता हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। हा शब्द म्हणजे या शब्दामध्ये असे महिने दडलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त 30 दिवस आहेत। या शब्दामध्ये असे महिने दडलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त 30 दिवस दडलेले आहेत, 30 दिवस आहेत त्या महिन्यामध्ये। आता कसं, ए म्हणजे एप्रिल, जू म्हणजे जून जिथं पाऊस चालू होतो, स म्हणजे सप्टेंबर आणि नो म्हणजे नोव्हेंबर। ठीक आहे, आता हा शब्दही तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी आहेच लक्षात करून द्यायला। कसं तर बघा, आता लक्षात कसं ठेवायचं, ए ज्यूस नो, तर काय म्हणायचं, ए ज्यूस नको, मला आवडत नाही, मला मळमळ होते,